काय कुत्रा काय पाळते ना. ओ माय गॉड चौका उपटत नाही गाडी वीस रे चौकाने बोकडे. हॅलो स्वागत करतो आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये. आता वाजले रात्रीचे 8:30 वाजले. तर आम्ही आपल्या संघ आलेला आहे अनिकेत, बघू शकतो तुम्ही अनिकेत. आणि आज आपला ब्लॉगचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही चाललो. आज उद्या आमचा सिटीज पेपर आहे तर आम्ही चाललो उद्या जाणार. उद्या सिटीज पेपर आहे तर आम्ही चाललो आज मठावर. सगळ्याचे जेवण घेऊन झालेत. मी आहे अनिकेत विषय बाकी सगळे कामात आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर आता आम्ही चाललो पेट्रोल टाकायला. गाडीत पेट्रोल लागन. उद्या जायचं आहे लंब. उद्या तरी म्हणलं की 15 20 50-60 किलोमीटर जायचं आहे आम्हाला. तर आम्ही जाणार पेट्रोल. लाईट चालू कर ना. लाईट आपल्या गाडीला लाईटच नाही. वजा तर ना बरं आहे असं कधी कधी आम्ही घेतलं 40 माणसं तरी माझा तर चाललो पेट्रोल टाकायला. गाडी म्हणजे लंब रनिंग आहे. तर आपलं म्हणजे अनिकेत जा रे. अनिकेत आपला कायमचा ड्रायव्हर राहून राहतो माझ्या ब्लॉगिंगमध्ये. तर बघ इकडे पेट्रोल पंप आहे. काय तुम्ही बघू शकता काही पेट्रोल पंपावर आलो मी आता. आणि आत्ता माहीत झालं की पेट्रोल पंपावरले सगळे रस्ते बंद घेतले. तिकडून एक रस्ता काढले एक असाच. पेट्रोल किती टाका 250 बस. जाऊ दे पुढं चल. इकडून इथं रस्ता होता पण गेट बंद येऊ. पुढून एक रस्ता आहे चल. पिचलो गाडी. ड्रायव्हर पिचलो गाडी. थांब ब्रेक नहीं उसको. ड्राइवर दम नहीं गाड़ी. इधर गड्ढे में गिर जाओगे तुम. आराम से लेके आओ आराम से. जान दो रुको. हमारा ड्राइवर भी चलने का. हाँ चलो. पेट्रोल टाकला. आता बघू शकता तुम्ही चालता व्ह्यू. रात्री मजा राहते आहे. एकूण रस्ता आहे. तर आम्ही पण आजपासून डेली ब्लॉगिंग घेऊन येणार. डेली तर नाही शक्य पण हफ्त्यातून एक 2 ब्लॉग 100% पडेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपले 1000 सबस्क्राईब थांबा मला उतरते बाहेर. रिस्क नाही आहे थांब. जाऊ दे. आपल्याकडे 2 ड्रायव्हर आहे. एक अनिकेत ड्रायव्हर एक माझे ड्रायव्हर. आता याला नेमकं ट्रेनिंग करण्यात आली आहे. कारण आपले फॉर्च्युनर स्टारची जीपीवर ड्रायव्हर राहतो ना. ते याच्यात फिटिंग चालू असते. सांगणार आहे पगार गिगार काही नाही आलं फक्त 2 टायमात जेवण आहे. पगार आता लागले की 100 बघू शकता तुम्ही नजारा. आमच्या गावात शेजारी पेट्रोल पंप नाही. समृद्धी महामार्ग हवे असं इथं समृद्धी महामार्ग हवे जाईल. आणि तिथं पेट्रोल पंप झालेलं आहे. एकदम मस्त वातावरण फ्रेश वातावरण दिलं थंड. उन्हाचं लई कडक राहतं पण आता जरा त्याच्यामुळं थंड रात्रीमुळं थंड राहते. आम्ही आता चाललो मठावर. तुम्ही मठ कधी पाहिलं नसतं. म्हणजे आमच्या गावात असतात त्याच्यात 1-2 मंदिर आहे. एक रंगनाथ महाराज मठ आणि एक सदानंद महाराज मठ. तुम्हाला आता रात्री क्लिअर दिसणार नाही. व्हिडिओ बरे होणार. चाललो दर्शनाला. आता जा म्हणलं काय करा. आपली गँगले मोठी मित्रांनो. तुम्हाला आता फक्त आणि 3 दिसन आजच्या व्हिडिओमध्ये 3 जण दिसन. आपल्या गँगमध्ये जाय 7-8 जण आहे. तसे तसे ब्लॉग होईल तुम्हाला समजत जाईल. आणि आपल्या शेवटपर्यंत बघा. फुल फॅमिली जाणार आपल्या ब्लॉगमध्ये. आपलं ब्लॉग फुल कॉमेडी एंटरटेनमेंट आणि मित्रासोबतची मजा राहणार आहे मस्त. इथं घेतलं नाही तर आता मटन पेपर आहे. काय मटन आलं होतं याला बघू नजारा. काहीतरी फंक्शन दिसतो माझ्या काहीतरी फंक्शन. हां जेवण नाही लग्न लग्नच होतं रे यार. वाटलं तर लागत नाही. चांगले काही बोललं. बघू शकता मित्रांनो मंदिर. आत कॅमेरा अलाउड नाही म्हणजे आहे द्यावं तुमच्या. अरे साधारण
तर मित्रांनो दर्शन गिर्शन झालं आणि आता आम्हाला भागवत भेटला इथं कटिंग नाही केली मी कधी कटिंगच केली आता नाही कटिंग केली नाही केली काहीच पत्ता थोबडा तर घुमाव जरा अरे बरी केली अरे त्याची केस अशी वाढत नाही रे आपल्या सारख्या सांगत नाही त्याची केस त्याची वाढ त्यांनी जागी तिथं जमा होती ती चिकटपट्टीवाले ते चपला राहत नाही का तसं आहे त्याची केस दिल्लीस थांब ना जेवण काय सर बाया काय झालं? मी जेवण आता 7 वाजता गेलो होता चल मग चहा पाहिजे होता 2 घंटे झाली दर्शन नाही घेतलं होतं जाऊ दे, घे लांबून आता चल पडे काय प्लॅन आहे आपला तू म्हणतो 6:30 निघायचं बरोबर 6:30 ला? नाही मग आम्हाला असं नाही, 6:30 ला निघणार आहे. निघलो 7 ला गावात दिवसा 6:15 हा की कारचं तर जवळ आहे आपलं लांब आहे पेपरला जायचं आपलं तिकडे माहिती कुठे चंदन जिरस पुढे आणि मी कधी निघा रे ती गुंडेवाडी काही इंदेवाडी तिकडे नागेवाडी हा नागेवाडी कुठून जायला लागतं त्याला कोणत्याला संभाजीनगर लोकेशन टाकून दे कसं जायचं आपल्याला लोकेशन टाकून दिली आलती आपल्याला ते राजमाता हे नाही का यस तिकडे जायला कारते खरी आपल्याला कारते येस कॉलेज राजमाता ते चौक नाही हे नाही का यस तिथून हा उजव्या साईडला सरळ जायचं तिकडे जेएस कॉलेज आहे आणि तिथून थोडं पुढे गेलं की आपण जुन्या मॉडेलला रस्त्याला लागतो आपण तिथून सरळ जायचं मग नुसतं सरळ नाही बाबा लय वाक आहे अरे मग थोडेफार सरळ म्हणते ना त्याला. डांबर हे. कूलर गाडीवर येईन काय केला केवढं कूलर आहे तू किती टाइम लागणार आहे मला काय नाही अर्धा कूलर किती केवढं घे कारतन तू जाय ना ते नाही म्हणतो ना रे अरे त्याला मी म्हणलं 4 वाजता त्याच्यामुळे नाही माहित असं ते 4 नाही इतकीने मला ज्यावेळी स्वागत हा मग त्याला सांगतो काय जास्त टाइम एक काम कर ना भागवत कूलर उद्या ना आपण उद्या जाणार परदेशी नाही परदेशी द्यायचं. काऊन अरे कामात काम चाली किती कोणत्या गावाला जायचं कोणत्या गावाला जायचं तुला जांभोळी जांभळी कुंकड आली जालन्या जवळची का जांभोळी तिथे जागीच उद्या गेलास तुम्हाला कंटेनर भेटला असतं परदेशी नाही नाही काय लाईट कम बंद केली लाईट गेली वाटतं आपण आता बाहेरून जातो का बाहेरून पोलीस सरळ जाणार इकडं देऊळगाव रोडला ते आपण मच्छीझरी कॉलेजला परवे आत घुसतो का आत एक कॉलेज लागतं ते कॉलेज नाही मच्छीझरीचं पुढे आत आहे तुला फोन लावतो ना आता मी गाडी राहीन ना कॉलेज कोणतं म्हणतो माहिती का इकडं आंबडकड ते नाही मग मच्छीझरी कॉलेज लागतं का? मी गेलो ते वापरायला कॉलेज आहे तिथं. ते शेजारी 2 कॉलेज आहे समजत नाही मच्छीझरी कोणतं आहे मच्छीझरी पुढे आहे आणि एक अलीकडे कोणतं दुसरं कोणतं कॉलेज आहे तिथं ते MSc असं काहीतरी नाही त्या कॉलेज हा एम एस असं काहीतरी हा MSc असं काहीतरी कॉलेजचं नाव आहे कॉलेज आपण सांगतो अरे पॉलिटेक्निक अलीकडे लागतं दर्शक लगेच इतकं किती अंतर आहे? इथून तर बहुतेक मंदिर एवढं अंतर असं नाही नाही रे मोठं आहे नाही रे काय अडचण नाही ना रे, त्याला फोन चालेल मला. तो काय नियोजन आहे उद्या? मला सांग प्रशांत वाहू पण सांगा. आपल्या सांग याच्या माग काहीतरी काम आलं याला म्हणलं चल चल ये नाही म्हणतो मग एकट्या बोर होऊन जातो रोडला ही बसच काय जाईल हा मी याला म्हणलं चल बाबा अरे सोबती. बाबा काय आला? वर्षाचा पेपर आहे तिकडं नाही ना रे सोबती सोबती मी ये वर्षा? हा अरे बाबा गाडी मोकली मग आणि गाडी तू कोणती घेणार होता म्हणे हीच आहे बाबा ते अरे गाडीचं सांगू का ते डायरेक्ट 4 ला नाही करू ना ती गाडी तिला एक तर ब्रेक नाही रे नाही रे 8:30 ला पेपर चालू होणार आहे ते जाऊन बोर होऊन जातं माणूस मी जर 8 ला गेलो ना तिथं आपल्यालाच अरे आम्हाला शायनवर 2 घंटे लागले होते. 2 घंटे लागले होते यायला आम्हाला आम्ही जायला गेलो 5 घंटे म्हणजे दीड घंटे आणि मी आता 200 रुपये पेट्रोल टाकून बसलोय आता अरे मी बाबा बरोबर- जायला जाईन पण लवकर निघ नाही मी सहा जातो बरं ना. आपली गाडी किती सहा रत्राज आहे जातो. आम्ही आमच्या गाडी दन 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 त्राज आहे 60 70 50च्या पुढेच होतो पळाला आहे गाडी फक्त ब्रेक नाही राहत. सकाळी कुठं ट्रॉफिक राहणार एवढं पाहिले भाऊ आहे परशान सुट्टी आपला काही टेन्शन नाही परशानला पुढं केला की बंदा नाही ना आणि मी साल निघणार ना बाबा या गाडीची कंडिशनच माहिती नाही तुला लय बेकार कंडिशन आहे गाडी आता आरतीची गाडी बंद पडली ना बाबा नाही आम्हाला अरे पण ती ब्रेक गिक चांगली ती गाडी वडती ना तसं नाही बघ हिला ब्रेक नाही वडी तर नाही अरे बंद करणार रे साल जाणार आहे 5 ला निघ पाहिजे तू उगा काय पेपर मी 6ला उठतो दररोज 6ला दाखवणार तेच मला मोठी गोष्ट आहे 8:30 वाजता पेपर आहे ना अरे 8:30 ला पेपर आहे ना मी 8 ला गेलो तिथं पण 8:30 ला आत घेणार शेवट टाइम आहे आत घ्यायचा तर मी 8 ला वाजेपर्यंत काय गेलो, मोठं झालं माया हॉलमध्ये माहिती का एक पोरगी शेवटचं 1 मिनिट राहिलं कम्प्युटरवर तेव्हा आली पळत पळत हा मग ते कोण आता नाही थांबत तुम्ही हा आम्ही काय सांगू मी थांबत बाई माय माग माझ्याकडे जर गाडी नसती तर मी आलो असतो तुला सांग जामवाडीला एक काम कर ना तू बस न जाईन का सकाळची जर का बस असली- नको बाबा बरं आहे गाडी बस लागत नाही. बरं आहे गाडी त्याला तिथंच सोडून त्या शिवाजी महाराज पुतळ्याजवळ रिक्षा बोलली काच काच इतकं हे करूच तर मग गाडी गाडी घेऊन जायची. तू गाडी आणू पाहिजे वाग्या तू माझ्या वाटत भाई डायरेक्ट 4 ला निघ नाही करू गाडीला
चालू कर लाईट मध्ये मागायला लाईटच नाव नाही ठेवलं गाडीला. गाडी, त्याच गाडीवर बसून आले तुम्ही आता तिलाच नाव ठेवाले का अरे बाप, सत्य आहे ना. सत्य आहे तर मग तुम्ही ती जरा घरी जाऊ तर बोगायला जाऊ का हाय गाडी भाजी बाबा राहू दे पेट्रोल जळत मला उद्या आंबटला जायचंय ते आहे पुढे. आंबटला जायचंय उद्या. अरे बाबा, तो सांगा पुढे बॅटरी धरून आणली बा गाडी धरलो. अरे जाऊ दे आता उद्या दिवसाचे ना फ्यूज दिवसाचा विषय नाही, ब्रेक नाही त्याच्यामुळे नाही काय जेवणी थोडी आपल्या संध्याकाळी दिवस 2 वाजेपर्यंत घरी 2-2:30 होत. अरे याचा काही प्रॉब्लेम नाही, जायचा प्रॉब्लेम म्हणतोय मी. 5-5:30 जाऊ कसं मस्त त्याला खरं 5:30 निघायला पाहिजे करू. आपले काय करत त्याची जीवन निघाली आलो तिकडे. आपण एक काम करतो मी 4 ला जाऊन बसतो ना गेट गिट खोलून ठेवतो ते गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या कॉलेजचा गेट गिट खोलतो झाडून झुडून घेतो अरे बाबा, तू 8ला जाय तू करू. 8ला नाही मी 6 लागणार आहे बरोबर किती घंटे लागेल मला चल. लय टाइम लागला तू कटणी करायला लय टाइम लागतो बाबा लय गर्द राहते बसला का नाही घेत? अरे, चप्पल शूज होत होती ना. मग निवड नको पेट्रोल लागले त्याच्या बॅटरी नसतं तर मला इकडे पुढे किती नाही काय. तर मित्रांनो दर्शन घेऊन घेतलं तर आज ते एवढं होणार नाही बघा दर्शन मस्त टाईम घंटा राहत नाही आणि आपला भावत घातला गेला आपला सबस्क्रायबर म्हणजे आपला मित्र तिथं इकून रे मग इकून जाऊ दर्शन घ्या ना. हा बस चल तू म्हणतो आता दुसरं मठ आहे आमच्या इथं दुसऱ्या मठ राहिलेलो आहे मी आता तसेच पार्सल राहिलं घ्यायचा पार्सल राहिलं बाबा जरा दर्शन झालं आता चाललो घरी पेपर काच जातो काय माहिती उद्या चांगला दर्शन घेतला आता अरे ज्या अभ्यास करते ना ती म्हणतात ते पेपर कसं जाणार. ते बी आहे आपलं कधी पेपर होय आपल्याला कधी पेपर चांगलाच होतो अरे ते विषय त्याची अभ्यास कधी चांगला जातो मार्क कधी बॅक करायचं. ते आता पेपर राहतो त्याचा ते क्लासेस वाले त्याला 60-65 पडते आणि आपण जातो फॉर्म मध्ये टुक्के मारून येतो त्याला कधी आता याच्या पुढे राहतो कधी कधी तिथं अरे काय काय ना ते आणि काय म्हटली नाडा बांधला राहील आलं आज रस्ता भयंकर कुठं जायचं? इकडून जाऊ ना तू तिथं आमच्या घरापासून हे बा कसा आहे कुत्रा काय पाळते ना हा गेलं होय. चौकाई उपरात नाही गाडी उभीस रे चौकाने बोकडे गाडी कुत्रे ते राहू आता काही नाही झालं ते आणायच्या आधा भेट हे याच्यामध्ये म्हणतात माझ्यामध्ये म्हणतात बोकडे देऊ पण तू असं ते काही गेला